नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, KS अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिसंभाव्य काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, कोणत्या शहराला भारतातील सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळखले जाते? कोणत्या शहराला भारतातील सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4 बँगलोर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, खालीलपैकी कोणत्या भाषेला शासनाने अभिजात भाषेचा दर्जा दिलेला नाही? खालीलपैकी कोणत्या भाषेला केंद्र शासनाने अभिजातचा दर्जा दिलेला नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 बंगाली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, संत नामदेवाचे काही पदे आजही डॅशच्या धर्मग्रंथात पाहायला मिळते? संत नामदेवाचे काही पदे आजही डॅशच्या धर्मग्रंथात पाहायला मिळते? तर ऑप्शन क्रमांक 4 गुरु ग्रंथ साहिब हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, बाळ गंगाधर टिळक यांनी कोणत्या वृत्तपत्राची स्थापना केली? बाळ गंगाधर टिळक यांनी कोणत्या वृत्तपत्राची स्थापना केली? तर ऑप्शन क्रमांक 1 केसरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पाचवा, खालीलपैकी कोणत्या देशाचे ब्रिक्स समूहामध्ये समावेश नाही? खालीलपैकी कोणत्या देशाचे ब्रिक्स समूहामध्ये समावेश नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 दक्षिण कोरिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, 0 मैल स्थान कोणत्या शहरात आहे? 0 मैल स्थान कोणत्या देशात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, 26 नोव्हेंबर 2018 रोजी मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय पातळीवर डॅशची तपास यंत्रणा स्थापन करण्यात आली. 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय पातळीवर डॅशच्या तपास यंत्रणा स्थापन करण्यात आली. तर ऑप्शन क्रमांक 1 नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, 2017 साली लता मंगेशकर पुरस्कार कोणत्या संगीत तज्ज्ञाला मिळाला? 2017 साली लता मंगेशकर पुरस्कार कोणत्या संगीत तज्ज्ञाला मिळाला? तर ऑप्शन क्रमांक 1 पुष्पा पागधरे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, भारतातील पहिले पुस्तकाचे गाव म्हणून ओळखले जाणारे गाव कोणतं आहे? भारतातील पहिले पुस्तकाचे गाव म्हणून ओळखला जाणारा गाव कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 भिलार सातारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, हरमनप्रीत कौर कुठल्या खेळाशी संबंधित आहेत? हरमनप्रीत कौर हे कुठल्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 क्रिकेट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, फ्रान्स देशाचे नवीन राष्ट्राध्यक्ष कोण आहे? फ्रान्स देशाचे नवीन राष्ट्राध्यक्ष कोण आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 इमॅन्युएल मॅक्रॉन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? तर ऑप्शन क्रमांक 1 प्रधानमंत्री हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, भारतीय राज्यघटनेमध्ये कुठल्या कलमात भारताचे प्रत्येक नागरिकांचे मूलभूत हक्क कर्तव्य नमूद केलेले आहेत? भारतीय राज्यघटनेमध्ये कुठल्या कलमात भारताचे प्रत्येक नागरिकांचे मूलभूत हक्क कर्तव्य नमूद केलेले आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, भारताचे बुलेट ट्रेनसाठी कोणत्या देशासोबत करार केला आहे? भारताचे बुलेट ट्रेनसाठी कोणत्या देशासोबत करार केला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 जपान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, महाराष्ट्र राज्याचे लोक आयुक्त कोण आहेत? महाराष्ट्र राज्याचे लोक आयुक्त कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 न्या ML तहिल्यानी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, अनुस्कुरा घाट रत्नागिरीला कोणत्या जिल्ह्याशी जोडला जातो? अनुस्कुरा घाट रत्नागिरीला कोणत्या जिल्ह्याशी जोडला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 कोल्हापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, पोफळी विद्युत कुठल्या तालुक्यात आहे? पोफळी विद्युत कुठल्या तालुक्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 चिपळूण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, विद्युतधारा मोजण्यासाठी डॅश वापरतात? विद्युतधारा मोजण्यासाठी डॅश वापरतात? तर ऑप्शन क्रमांक 1 ॲमीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, महाराष्ट्रात पहिले राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त कोण आहे? महाराष्ट्रात पहिले राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4
स्वाधीन क्षत्रिय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभाग यांचे मुख्य कार्यालय कुठे स्थित आहे? महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभाग यांचे मुख्य कार्यालय कुठे स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 ध्वनी ऊर्जेचे प्रसारण डॅश डॅश तरंगामार्फत होते. ध्वनी ऊर्जेचे प्रसारण डॅश डॅश तरंगामार्फत होते. तर ऑप्शन क्रमांक 1 अणू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 डॅश डॅश कॅल्शियम कार्बोनेटचा प्रकार आहे. डॅश डॅश कॅल्शियम कार्बोनेटचा प्रकार आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 संगमरवर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मिस वर्ल्ड 2017 स्पर्धा जिंकणारी मानुषी सिल्लर चे मूळ राज्य खालीलपैकी कोणते आहे? मिस वर्ल्ड 2017 स्पर्धा जिंकणारी मानुषी चिल्लर यांचे मूळ राज्य खालीलपैकी कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 हरियाणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 महाराष्ट्राचे अर्थमंत्री महाराष्ट्राचा अर्थसंकल्प विधानसभेत कोणाच्या वतीने सादर करतात? महाराष्ट्राचे अर्थमंत्री महाराष्ट्राचा अर्थसंकल्प विधानसभेत कोणाच्या वतीने सादर करतात? तर ऑप्शन क्रमांक 2 राज्यपाल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 डोकलाम पठार कोणत्या देशाचा भाग आहे? डोकलाम पठार कोणत्या देशाचा भाग आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 भूटान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 महाराष्ट्रात एकूण किती जिल्हा परिषद आहेत? महाराष्ट्रात एकूण किती जिल्हा परिषद आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 34 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 भारताच्या एकत्रित निधीतून खर्च करण्यासाठी कोणाची संमती आवश्यक असते? भारताच्या एकत्रित निधीतून खर्च करण्यासाठी कोणाची संमती आवश्यक असते? तर ऑप्शन क्रमांक 1 संसदेच्या दोन्ही ग्रहांची हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात जास्त द्विशतक करणारा खेळाडू कोण आहे? आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात जास्त द्विशतक करणारा खेळाडू कोण आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 रोहित शर्मा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 ब्रेल लिपी वाचण्यासाठी या ज्ञानेंद्रियांचा उपयोग होतो. ब्रेल लिपी वाचवण्यासाठी या ज्ञानेंद्रियांचा उपयोग होतो. तर ऑप्शन क्रमांक 4 त्वचा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 यशवंतगड किल्ला कोणत्या तालुक्यात आहे? यशवंतगड किल्ला कोणत्या तालुक्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 राजापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 ऑलिव्ह रिडले कासव प्रजाती संवर्धकला जाणारा सागरी गाव कोणता आहे? ऑलिव्ह रिडले कासव प्रजाती वर्धनासाठी ओळखला जाणारा सागरी गाव कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 वेळास हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 एका रुपयाच्या नोटेवर कोणाची सही असते? एका रुपयाच्या नोटेवर कोणाची सही असते? तर ऑप्शन क्रमांक 2 वित्त सचिव भारत सरकार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 आंब्याच्या प्रजाती खालीलपैकी कोणती नाही? आंब्याची प्रजाती खालीलपैकी कोणती नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 रत्ना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 2017 माहे डिसेंबरमध्ये कोणत्या चक्रीवादळाने भारताच्या पश्चिमी सागरी लाटाला धडक दिली होती? 2017 माहे डिसेंबरमध्ये कोणत्या चक्रीवादळाने भारताच्या सागरी ला धडक दिली होती? तर ऑप्शन क्रमांक 2 ओखी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 प्राचीन मार्लेश्वर मंदिर कोणत्या तालुक्यात आहे? प्राचीन मार्लेश्वर मंदिर कोणत्या तालुक्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 संगमेश्वर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 खालीलपैकी कोणता सागरी किनारा म्हणजेच बीच रत्नागिरी जिल्ह्यात नाही? खालीलपैकी कोणता सागरी किनारा म्हणजेच बीच रत्नागिरी जिल्ह्यात नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 किहीम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव आंबेवडे कोणत्या तालुक्यातील आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव आंबेवडे कोणत्या तालुक्यातील आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मंडणगड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 खालीलपैकी कोणती नदी कोकणातील नाही? खालीलपैकी कोणती नदी कोकणातील नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 कोयना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 आगा खान कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? आगा खान कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 हॉकी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 हिवाळी ऑलिम्पिक खेळ 2018 कुठे आयोजित केली गेली होती? हिवाळी ऑलिम्पिक खेळ 2018 कुठे आयोजित केली गेली होती? तर ऑप्शन क्रमांक 2 पँगचँग दक्षिण कोरिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 भारत व चीनमधील सीमारेषा डॅश डॅश या नावाने ओळखली जाते? भारत व चीनमधील सीमारेषा डॅश डॅश या नावाने ओळखली जाते? तर ऑप्शन क्रमांक 4 मॅकमोहन रेषा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 खालीलपैकी कोणती नदी कोकणातील अगदी दक्षिणेस
असलेली नदी आहे? खालीलपैकी कोणती नदी कोकणातील अति दक्षिणेस असलेली नदी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 तेरेखोल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 पहा. आशियाचा सर्वात उंच असणारा रेल्वे पूल रत्नागिरी आहे, त्याचे नाव काय? आशियातील सर्वात उंच असणारा रेल्वे पूल रत्नागिरी आहे, त्याचे नाव काय? तर ऑप्शन क्रमांक 1 पानवळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 पहा. भारत सरकारची उडान योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? भारत सरकारची उडान योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नागरी उड्डाण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 पहा. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमारेषा मध्य प्रदेश राज्याशी संलग्न नाही? खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा रेषा मध्य प्रदेश राज्याशी संलग्न नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 वाशिम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 पहा. यक्षगान नृत्यशैली कुठल्या राज्याचे वैशिष्ट्य आहे? यक्षगान नृत्य शैली कुठल्या राज्याचे वैशिष्ट्य आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 कर्नाटक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 पहा. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून तापी नदी वाहत नाही? खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून तापी नदी वाहत नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 नाशिक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 पहा. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 1904 मध्ये कोणती क्रांतिकारकांची संघटना स्थापन केली? स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 1904 मध्ये कोणती क्रांतिकारकांची संघटना स्थापन केली? तर ऑप्शन क्रमांक 1 अभिनव भारत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 पहा. भारताचे विद्यमान नागरिक उड्डाणमंत्री कोण आहेत? भारताचे विद्यमान नागरिक उड्डाणमंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 सुरेश प्रभू हे आपले करेक्ट आन्सर होईल.